अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांना। सर्व भक्तांना स्वामी समर्थाची पूजा करत असताना, स्वामी समर्थाची सेवा करत असताना, आता सगळी सेवा करत असताना आपल्यालाही आवड निर्माण झालेली आहे की बाबा गुरु कशाला म्हणतात, हे सगळं आता आपल्याला माहिती झालेलं आहे। काय होतं की जोपर्यंत आपल्याला गुरु म्हणजे कोण, कसं करावं लागते, गुरुला घरी आणतात का, आपल्या घरचा गुरु असतो का, हे सगळी माहिती नसते। मग ज्याला माहिती नाही त्यांनी माहिती करून घेणं गरजेचं असते। म्हणून आपण ज्या वेळेला सेवा करत असताना असंच बाळप्पा नावाचा एक भक्त, बाळप्पाला सद्गुरू हवे होते, तर आपल्याला सद्गुरू प्राप्तीची हाव किंवा सद्गुरू प्राप्तीची सेवा करावी आणि आपल्याला सद्गुरू प्राप्त व्हावं ह्या अपेक्षेने त्यांनी मुरगुडीला आले। मुरगुडीला आले आणि 2-3 दिवस तिथं राहिले। 2-3 दिवस राहिल्यानंतर त्यांच्या मनात एकच इच्छा की बाबा मला सद्गुरू भेटावा, मला गुरु भेटावेत। गुरु वाचून आपल्याला गुरु नाहीत ना, म्हणून आपल्याला गुरु नाहीत ह्याची खंत वाटते। म्हणून सद्गुरू प्राप्तीची आस मनामध्ये धरून मुरगुडीला आले। 2-3 रात्र राहिले तरी पण काही त्यांना कुठलं काही गुरु हाताला लागले नाहीत, कोणी गावलं नाही त्यांना। शोध करीत करीत असेच बसले असता एक मनुष्य त्यांच्या जवळ आले आणि काय इथे कसं काय बसलात तुम्ही, 2-3 दिवस झाले गावामध्ये दिसताय, कोणत्या गावचे, हे सगळं विचारपूस केली असता सगळं काही त्यांनी सोडून दिले, कोणत्या गावचे काही न सांगता की बाबा मी सद्गुरू प्राप्तीसाठी मी ह्या गावाला आलेला आहे आणि मला सद्गुरू कुठं भेटतील आणि कसे करावं लागतील हे विचारत मी इथं थांबलेला आहे। म्हणल्याबरोबर त्या माणसाने त्यांना सांगितले की बाबा तू गाणगापूरला जा आणि गाणगापूरला गेल्यानंतर तिथे तुला सद्गुरू भेटतील। आणि ते कसे भेटतील, भीमातिरी गाणगापूर आणि तिथे ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार तिथे आहे आणि साक्षात नरसिंह सरस्वती सुद्धा तिथे आहेत। आणि तू तिथे गेल्यानंतर सेवा कर, अनुष्ठान करा, सेवा करा आणि मग तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला ते श्री गुरुदेव दत्त जे सांगतील तुमच्या स्वप्नात येऊन ते सद्गुरू तुम्हाला प्राप्त होतील। असं सांगितल्यावर खूप आनंद झाला आणि बाळप्पा कशाचाच विचार न करता, त्यांनी घराकडे न जाता, उन्हा पावसाची पर्वा न करता त्यांनी गाणगापूर जवळ केलं। आणि गाणगापूरला जाऊन संगमावर नदीवर जायचं, स्नान करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, स्नान करून दर्शन घ्यायचं, दत्तात्रेयाचं दर्शन घ्यायचं आणि मधुगिरी मागायची, भिक्षा मागायची आणि जे भिक्षा मिळेल तेच खाऊन पोट भरायचं। आणि दुपारी जायचं, आणखी स्नान करायचं आणि त्याच भाकरी खायच्या आणि संध्याकाळी सुद्धा स्नान करून रात्र होण्याच्या अगोदर स्नान करून मग त्यांनी गावात यायचं आणि जप ध्यान अनुष्ठान हे सर्व काही करायचं, सेवा करायचं। फक्त त्यांच्या मनात एकच विचार की बाबा मला सद्गुरू भेटावा, मला गुरु भेटावा, हे म्हणत म्हणत जप तप करत तिथं बसले। हे करत करत असताना तिथे एक सेवेकरी होता, अय्याराम नावाचा भक्त होता। त्या अय्याराम भक्तांनी काय म्हटलं की बाबा माझं इथं गाणगापूरमध्येच घर आहे आणि तुम्ही खूप दिवस झाले सेवा करताय आणि जे मधुगिरी मिळेल तेच खाता तुम्ही,
भिक्षा मागून जे मिळेल ते खाता, तर तुम्ही असं करा की तुम्ही माझ्या घरी या आणि तुम्हाला जे भिक्षेला मिळालेलं आहे त्याच्यामधलं जे काय भिक्षेला मिळालेलं आहे ते घ्या आणि मी जे कमी पडते ते भाजी मी तुम्हाला देईन, भाजी भाकरी ते आपण मिळून खाऊ. म्हणल्यानंतर बाळप्पाला पटलं आणि मग ते आयारामच्या घरी जाऊन जेवायला लागले. जे भिक्षा मागितलेलं सगळं घेऊन तिथं जाऊन कमी पडलेली भाजी भाकरी चटणी जे काय आहे ते घेऊन पोटभर जेवायला लागले. मग जेवत असताना त्यांच्या मनात खंत वाटायला लागली की बाबा आपण आलो कोणत्या कामाला आणि आपल्या सेवेमध्ये कमी पडू नये, आपण मस्त फराकत इथं येऊन जेवत आहे, हे त्याच्या मनाला काही पटेनासे झालं. मग त्यांनी 2 दिवसच तिथं जेवले आणि 3ऱ्या दिवसापासून बंद करून टाकलं. संगमावर जायचं, स्नान करायचं, भिक्षा मागायचं, परत तिथं जायचं, दगडावर बसायचं, जेवण करायचं. जे मिळेल ते. एका दिवशी तर भाजी मिळायचीच नाही, नुसते भाकरी मिळायचे, पाण्याबरोबर भाकरी खायचे, अर्धं पोट उपवासी राहायचं, ऊन लागायचं. कोणत्याही गोष्टीची त्यांनी चिंता केली नाहीत की बाबा मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही, मी जेवलो नाही, ह्याचं काहीच चिंता केले नाहीत किंवा त्यांनी, आणि आपल्या आपल्या सेवेला लागले. असं करत करत 3 महिने झाले. 3 महिने झाल्यानंतर एके दिवशी साक्षांत ब्रह्मा विष्णू महेश्वर दत्तात्रयाचा अवतार त्यांच्या स्वप्नामध्ये आले. स्वप्नामध्ये आले आणि नुसतं दर्शन देऊन गेले. मग ह्याला चांगलं वाटलं, मनाला पटलं की बाबा आता काय का होईना आपली सेवा कुठं का होईना लयाला लागत आहे, पणाला लागत आहे आणि माझी सेवा देवापर्यंत पोहोचत आहे आणि आता मला काय माझ्या मनात जे आहे ते काही होणार आहे आता, असं म्हणून खुश झाले आणि आपल्या आपल्या अजून अनुष्ठान करत राहिले. जप ध्यान पोथी पुराण गुरुचरित्र वाचत राहिले. हे करत 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 मग त्यांना वाटावं की बाबा आता मी पुढं काय करायचं आहे, मला सद्गुरू कुठं भेटल, स्वप्नात आले दर्शन दिले एवढं झालं, पण आता पुढचा मार्ग काय हे माझ्या लक्षात कसं येईना आणि मी ते लक्षात येण्यासारखं मी पक्का आणखी झालोय का नाही, हे बाळप्पाच्या मनात खंत वाटायची. मग असं करत करत एका दिवशी स्वप्नामध्ये दृष्टांत झाला त्यांना स्वतःला की बाबा तू इथं गाणगापुरामध्ये राहण्यापेक्षा अक्कलकोटला जा. अक्कलकोटला जा आणि साक्षात दत्तात्रयाचा अवतार श्री स्वामी समर्थ तिथे आहेत आणि ते तुला सद्गुरू प्राप्ती होईल आणि तेच सद्गुरू म्हणून तुला भेटतील आणि तू तिथं जा. असं स्वप्नामध्ये सांगितल्यावर बाळप्पाला वाटलं की बाबा आता आपले 3 महिने हे अनुष्ठानाचे झालेले आहेत, आणखी त्या महिन्यामध्ये थोडेसे दिवस कमी आहेत आपलं गुरुचरित्र पूर्ण व्हायला, आपलं तप अनुष्ठान पूर्ण व्हायला आणखी काही दिवस राहिलेले आहेत, आपण तेवढं पूर्ण झाल्यावरच जाऊ, असं विचार करून अजून त्यांनी सेवेला लागले. असं करता करता त्यांना आणखी दृष्टांत झाला की बाबा तू राहिलेले दिवस राहू दे पण तू अक्कलकोट गाठ. असं म्हणल्यानंतर त्यांनी कशाचीही पर्वा न करता त्या राहिलेले दिवस ठेवले आणि तसंच दुसऱ्या दिवशी संगमावर गेले. संगमावर जाऊन स्नान केले. स्नान करत असताना आपलं जे पागोटं आहे, आपलं जे धोती आहे आणि आपली झोळी सगळं काही एका दगडावर ठेवले आणि स्नान करायला गेले. स्नान करायला गेले असता स्नान करून आले आणि ते धोतर आणि ते पागोटं उचलल्यानंतर खालून विंचव निघाले. विंचव वृश्चिक खालून निघाला, मोठा लट विंचू दिसला. बाळप्पा मनामध्ये न भीता त्या विंचाला न मारता तसेच आपलं आपलं पागोटं फटकारून घेतले आणि लेवले आणि मग नंतर गावामध्ये गेले. गावात भिक्षेला गेले असता त्या दिवशी भरपूर काही त्यांना अन्न 5 पक्वान असं त्यांच्या भिक्षेमध्ये त्यांना भेटलं आणि त्यांनी सगळं काही जीवन त्यांचं मन तृप्त झालं आणि असलं चांगलं शकून त्यांना भेटला. आपण म्हणतो की बाबा विंचू निघाला आपण त्याला मारावं म्हणून, काही जरी आपल्या कपड्याखाली निघालं कुठंही निघालं तर आपण त्याला न मारता एखादी कोणता तरी साक्षात्कार आहे म्हणून त्याला सोडून द्यायचं असतं. म्हणून त्या विंच्याला सोडून दिले आणि त्यांना चांगला शकून पुढं मिळाला आणि चांगलं जेवण मिळालं. प्रत्येक घरातून त्यांना भाजी भाकरी 5 पक्वान त्यांना मिळालं आणि जेवण करून त्यांचं मन तृप्त झालं आणि जेवण करून त्यांनी अक्कलकोटाचा मार्ग धरला. पायी चालत चालत खूप ऊन लागलं. शीत उष्णाची काहीच त्यांनी पर्वा न करता अर्धपोट उपाशी राहिले तरी पण तसंच चालत चालत चालत
अक्कलकोट गाठायचं, एकच ध्यान त्यांना लागलं. मग त्यांनी अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आले असता अक्कलकोट नगरी पाहून त्यांना खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि अक्कलकोटमध्ये जाऊन नरसिंह सरस्वतीच्या रूपामध्ये श्री स्वामी समर्थ, नरसिंह सरस्वती आणि दत्ताचा अवतार हे सगळं काही एकच आहे असा आनंद त्यांच्या मनामध्ये वाटलं. आणि जाऊन त्यांनी अक्कलकोटला थांबले. या पद्धतीनं त्यांना सद्गुरू प्राप्तीची आस मनामध्ये लागलेली होती. मग हे करत 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 मग इथंही आले. इथं पण त्या संगमावर ज्या पद्धतीने स्नान करत होते तसंच इथं पण त्यांनी स्नान करायचे, इथं पण भिक्षा मागायची आणि फिरत फिरत स्वामीच्या मठामध्ये जायचं, स्वामीचं दर्शन घ्यायचं, असं करायला लागले.